आई तू होणार वहिनी, अशा फेजमध्ये आता ही आमची ताई सज्ज झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. सगळे सज्ज आहेत, छान हसतायत हो ना. सासूबाई तर खुशच दिसत आहेत. कारण याची लक्ष्मी घरात येणार म्हटल्यानंतर काय आनंद झालेला आहे. सासरी बोलतो काय म्हणलं? खुश आहे आम्ही. खुश आहे ना. व्हेरी गुड. बाबा नमस्कार. तुमचं काय म्हणणं आहे? हे लेकरू आता तुमचं सासरी जाणार आहे, काय तुमच्या मनात आहे? काय चाललं? आता दुःख होतच मुलीला एवढे दिवस सांभाळायची, लहान मोठे करायची. आठवणी एक दिवस गेली तरी तिच्या बाजूला गेली तरी सारखं फोनच करीत राहतो. आठवणी येते सारखं. मुलगा किंवा मुलगी कुणी जरी गेली तरी बाहेर आठवणी येते. आणि आता तर लग्न करून चाललेले, चांगलं आहे की नाही? बरं मला सांगा, अविनाश यांच्याकडे जर 5 गोष्टी मागायच्या झाल्या, इच्छा व्यक्त करायच्या झाल्या तर कोणत्या करणार? मागून घ्या, आज मी आहे. बोला. तो मनमोकळा आहे खूप, पण त्याने आयुष्यभर असंच माझ्याशी मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी मला सांगाव्यात, सगळं माझ्याशी बोलावं. आमच्या दोघांमध्ये कोणतंच अंतर नको. तुम्हाला असं का वाटतं ते नंतर दुसऱ्या कोणाशी तरी बोलतील म्हणजे? नाही, असं दुसऱ्या कोणाशी नाही. 9च्या 9 दिवस नको, आयुष्यभर हे असंच राहिलं पाहिजे. कळलं तुम्हाला? हो मान्य. आता 35 SMS आहेत ना, 35 कायम व्हायला पाहिजे मनात नसले तरी. ठीक. दुसरं, आता जसे प्रेम करतात तसं आयुष्यभर मला प्रेम करावं त्यांनी. कळलं? काय खरं नाही तुमचं आता. 2, 3, मला माझ्या पुढच्या येणाऱ्या करिअरमध्ये मला त्यांनी हेल्प करावी. यांना त्यांचं करिअर जे करायचंय त्यासाठी तुमच्या सगळ्या परिवाराच्या आशीर्वादांची खूप गरज आहे. आशीर्वाद पण राहतील आणि साथ पण राहील. चला बघितलं, 7 म्हटलं की ते सगळं झालं. आले 4. आणि माझाही थोडासा रागीट स्वभाव आहे आणि त्यांचाही आहे. म्हणजे आतापर्यंतच्या बोलण्यातनं वाटतं मला कधी कधी एकदम चिडतात, तुमचा रागवतात. रागीट आहे, त्यांचा पण रागीट आहे. थोडा. मग तर मग ह्या पुढच्या आयुष्यामध्ये माझं काही चुकलं तर त्यांनी मला समजावून सांगावं, रागवून न सांगता समजावून सांगावं. तू दोघेही डॉक्टर आहात ना? हो. एक काम करा, एकमेकांना इंजेक्शन द्या. असं कुठलं तरी इंजेक्शन असेल ना? हो, अॅनेस्थेशिया आहे. 5वी. आणि आता मी पुढे जॉब करणार, तर गरज पडली तर मला घरकामात पण कधीतरी मदत करावी त्यांनी. सगळं आजच मागताय. बरं झालं मी 5च म्हटलं. बरं, आता हे झालं वहिनींचं. आता 5 गोष्टी किंवा 5 इच्छा तुम्ही व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या करा? लहानपणापासून मला माझ्या आईवडिलांनी खूप कष्टात वाढवलं. आईवडिलांना त्यांनी स्वतःच्या आईवडिलांसारखंच जपावं, आत्ता पण जपते, इथून पुढं पण असंच जपावं, ही माझी सगळ्यात महत्त्वाची इच्छा आहे. एक महत्वाचं. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा यांच्या आईबाबांना आपल्या आईबाबांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. काय सुटलं तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व. 1 झालं. 2, ज्याप्रमाणे तिने सांगितलं की माझ्या करिअरमध्ये त्यांनी मला साथ द्यावी, त्याप्रमाणे मलाही पुढं करिअरमध्ये प्रगती करताना काही निर्णय घ्यावे लागतील, कधी लांब राहावं लागेल, वेगवेगळे प्रसंग येतात, त्या काळातही खंबीरपणे साथ द्यावी. जशी आत्ता माझे घरचे देतात आहे तशीच तिने पण साथ द्यावी, ही एक अपेक्षा. काय म्हणणं आहे? अगदी आता करिअरसाठी थोडीफार ऍडजस्टमेंट नक्कीच. जरा मन असं कॉन्फिडेंटली होय असं काय बोलले? थोडीफार ऍडजस्टमेंट. मला 2 झाले. 3, ज्याप्रमाणे तिने सांगितलं की 9चे 9 दिवस असतात, एक ताजेपणा असतो, तो ताजेपणा मनात आणि परिसरात शेवटपर्यंत राहावा, ही एक इच्छा. म्हणजे त्यांची तीच इच्छा आहे. हां. तुम्ही सुद्धा रोज तेवढंच 9चे 9 दिवस नको. हां. 4, माझा लहान भाऊ आहे, मला लहान भावापेक्षा मित्र जास्त आहे. तिला पण एक भाऊ आहे, तिने पण माझ्या लहान भावाचा स्वतःचा भाऊ असल्याप्रमाणे सांभाळ करावा, ही एक अपेक्षा. काय मोठे मोठे बोलतात. 4, 5वं काय? ज्याप्रमाणे आमच्या घराण्याची परंपरा आहे की घरातल्या सगळ्या म्हणजे ज्या सुना आहेत त्या जरी नोकरी करत असतात तरी घरी येऊन सगळं घरकाम करतात. आणि असं काही नाही की स्वतः नोकरी जातात म्हणून घरी सासूबाईंना काम करायला लावतात. त्याप्रमाणे तिने तसंच वागावं, परंपरा पुढे चालवावी, ही एक इच्छा. अगदी. आता खरं तुमचे 5 ठेवायला पाहिजे. ही गंमत होती. आणि या खेळामध्ये 5 गोष्टी फक्त दोघांना एकमेकांकडे बोलायला सांगितल्या, तुम्ही बोललेला आहात. तेव्हा आता दोघांचाही परिवार हा एक परिवार म्हणून जर तुम्ही ते नातं अधिक घट्ट केलं
तर खऱ्या अर्थाने जगायला एक वेगळा आनंद मिळेल. नक्कीच. तुम्ही जरा इकडे या डॉक्टर. चला 2 डॉक्टर इकडे करते. डॉक्टर तुमची मूड बघू द्या अशी. व्हेरी गुड. वहिनी, जर ही मूड सुटली तर तुमचं कमी प्रेम आहे. जर तुमचं जास्त प्रेम असेल तर ही मूड सुटता कामा नये. आणि वहिनी, ही जर उघडली नाही तर तुमचं कमी प्रेम आहे. तेव्हा आता काय होणार बघूया. 1 2 3. हा, बघूया कोणाचं जास्त प्रेम आहे. अरे बाबा, घाम फुटला हाताला. घाम फुटला हाताला. घाम फुटला. आजकाल लग्न 15 दिवसावर आलंय तर एवढा घाम फुटलाय. बरं बरं, काही नाही, ती गंमत होती. दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून कदाचित म्हणतात ना, कधी कधी तडजोड करावी लागते संसारात. वहिनीला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी हळूच ती मूठ उघडली. यातच खरं तर प्रेम दडलेलं आहे. तेव्हा दोघांचे अभिनंदन, दोघांनाही शुभेच्छा आहेत. आणि यांच्या सुखी संसारासाठी आपण सगळे टाळ्या वाजवतो आणि शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर कुठे आहे लग्न? चाकणला. चाकणला. मग काय आम्हाला तिकडनं जाता जाता आलो तर नक्की. चालेल ना? नक्की दिवसभर नक्की. यायचं. हा, दिवसभर साखरपुड्यापासून तर वरातीपर्यंत. तुम्ही बसणार घोड्यावर, आम्हाला उन्हाचं चालवणार. पण नाही, म्हणजे गंमत करतो, काय स्वभावच तसा आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर झी मराठी परिवाराकडून एक छोटासा आहेर आहे तुम्हाला. धन्यवाद. सुखी संसार, संसार सुखाचा हो, आनंदात राहो. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून आमच्या ताईला ही एक भेटवस्तू. धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या ताईसाठी कथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. दोघेही डॉक्टर कॉलेजमध्ये एकत्र शिकले, पण कॉलेजमध्ये असताना कधीच वाटलं नव्हतं की पुढे जाऊन प्रगती पुस्तकात ही 2 नावं लिहिली जातात. तर आता इथून पुढे डॉक्टर संसार सुरू होतोय. हो हो. म्हणजे कुठे काही चुकलं खुपलं तर एकमेकांना प्रेमाचंच इंजेक्शन द्या. हा? हसत राहा, आनंदी राहा आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, एवढंच या निमित्ताने ईश्वराचरणी प्रार्थना करतो. ताई, दिल्या घरी सुखी राहा आणि सासरच्या लोकांना खूप प्रेम आणि आनंद देण्यासाठी सतत झटत राहा. आणि त्याचबरोबर हो हो आमच्या ताईच्या माहेरच्यांनाही आपलंसं मानून हो हो आपल्याप्रमाणे त्यांच्यावरती कृपादृष्टी असू द्या. नक्कीच. प्रेम करा. हो हो. आणि हा सगळा एक परिवार एकत्र राहून सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ द्या, एवढंच मागणं करतो. आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन.